Neeraj Vinod Burani's Spacecraft Interiors. Your space, our craft. Experienced and professional team. No hidden charges. Luxurious designs. Follow us on Instagram. Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। कल्याण में 12 साल की लड़की की हत्या के आरोप में पुलिस ने बुधवार को एक शख्स को गिरफ्तार कर लिया। एक अधिकारी ने जानकारी दी कि पुलिस उपायुक्त अतुल जेंडे ने मीडिया को बताया कि सोमवार को शाम को करीब 4 बजे कल्याण शहर में अपने घर के बाहर खेल रही लड़की का एक अज्ञात शख्स ने कथित तौर पर अपहरण कर लिया। उन्होंने आगे बताया कि मंगलवार सुबह करीब 10 बजे भिवंडी के समीप बाप गांव में कब्रिस्तान के दीवार के पास उसका शव बरामद हुआ। हत्या के कारणों की फिलहाल पुष्टि नहीं हो सकी है। परिजन द्वारा कई घंटों तक लड़की की तलाश करने के बाद सोमवार शाम को कल्याण के कोलसलवाड़ी थाने में गुमशुदगी की शिकायत दर्ज कराई गई थी और बाद में उन्होंने उसके शव की पहचान कर ली। शुरू में पुलिस ने भारतीय न्याय संहिता BNS की धारा 137 अपहरण के तहत प्राथमिकी दर्ज की और लड़की का पता लगाने के लिए खोज शुरू की। जेंडे ने यह भी बताया कि अपराध की जांच के दौरान पुलिस ने एक शख्स को गिरफ्तार कर लिया है और एक अन्य व्यक्ति की तलाश की जा रही है। कोलसलवाड़ी पुलिस के वरिष्ठ निरीक्षक अशोक कदम ने PTI भाषा को बताया कि मंगलवार को शव मिलने के बाद BNS की धारा 103 एक हत्या जोड़ दी गई है। आगे कदम ने कहा कि पोस्टमार्टम रिपोर्ट में अगर दुष्कर्म की पुष्टि हुई तो प्राथमिकी में अन्य दंडात्मक धाराएं भी जोड़ी जाएगी। जेंडे ने कहा कि अन्य वांछित आरोपी की तलाश के लिए 6 टीम गठित की गई है। कल्याण पूर्व कोळसेवाडी पोलीस स्टेशनमधला जो कालचा प्रकार होता त्याच्यामध्ये काल रात्रीच आपण त्यामध्ये एका आरोपीला रात्रीमध्ये अटक केली होती आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी सुद्धा आपण बुलढाणा शेगाव या ठिकाणाहून दुसरा जो यातला मुख्य आरोपी आहे तो मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आता आमची त्या टीम त्या ठिकाणी पोहोचली आहे आणि ते आता त्याचा मुख्य आरोपी जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे पोलिसांच्या। सर, या घटनेत अजूनही काही आरोपी असल्याची शक्यता आहे तर नेमकं कसा तपास? त्या अनुषंगाने सर्व CCTV फुटेज जे आहे त्याचे आम्ही पाहणी सुरूच आहे कालपासून त्याच्यामधून काही CCTV फुटेजवरून आपल्याला 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी एक मुख्य आरोपीला आता आपण थोड्या वेळ ताब्यात घेतलेला आहे। एक रिक्षा पण त्यामध्ये यूज केली गेली आहे, ती रिक्षा सुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे। अशा पद्धतीने CCTV फुटेजचा आम्ही पूर्णपणे अभ्यास करून अजूनही त्यामध्ये काही वेगळा लोक त्यामध्ये अजून काही इन्व्हॉल्व आहेत का नाही या दृष्टिकोनातून आमचा तपास सुरू आहे। पण आता दोन्ही आरोपींना जे मेन आरोपी होते त्या दोघांनाही आपण ताब्यात घेतलेला आहे। सर, पुढील अटकेची कारवाई करत आहोत। सर, आरोपीचं नाव काय आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत? आरोपीचं नाव विशाल गवळी आहे। तो या ठिकाणचा राहणार आहे कोळसेवाडी मधलाच आणि यापूर्वीचे त्याच्यावरती काही प्रॉपर्टी ऑफेन्स काही यापूर्वीचे गुन्हे त्यावरती दाखल आहेत। त्या पद्धतीचा रेकॉर्ड सुद्धा पोलीस स्टेशनला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यावरती आता ताब्यात घेऊन पुढे अटकेची कारवाई करून योग्य ती कारवाई करणार आहोत। जे काही स्ट्रॉंग प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असेल सध्या तर त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये अटक करून त्याला जेलमध्ये करणे हा प्रायोरिटी आहे आणि त्याच्यावरती जे काही त्याचे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याचा सर्व करून त्याच्यावरती जे काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन ते आम्ही सर्व त्यावर करणार आहोत। सर, आरोपीची पत्नी या सगळ्या गुन्ह्यात सहभागी असल्याचं म्हटलं जातंय, त्या संदर्भात काय? सध्या आरोपीच्या पत्नीला सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे, त्याच्यामधून जे काही अँगल्स किंवा जे काही गोष्टी बाहेर पडतील त्यानुसार त्याचा प्रत्येक आरोपीचा रोल त्यामध्ये ठरवला आहे। सध्या गुन्ह्याच्यामध्ये स्वतः आरोपी आणि त्याची पत्नी या दोघांना त्यामध्ये अटक केलेला आहे। सर, विशाल गवळी याचे जवळपास 3 लग्न झाल्याची चर्चा आहे, नेमकं त्या अनुषंगाने काय आहे? कारण तो विकृत आहे हे सिद्ध झालेलं आहे। त्याबद्दल आत्ताचे त्याच्या यापूर्वीचे 2 लग्न झालेले होते, 3रे लग्न अशाबद्दलची माहिती आहे आणि त्या दृष्टिकोनातूनही तपास सुरू आहे की कोणत्या प्रकारे अजूनही त्या ठिकाणी असा प्रकार आहे। त्यानुसार आमचा जो असेल तो योग्य तो तपास सुरू आहे। धन्यवाद। पीडे रिपोर्ट, कल्याण, उल्लास विकास। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।